जसं मोडते. प्रोफेशनल फोटोग्राफर. हा हे करून करतात त्याचं कमी म्हणजे बस अजून करू. आता डोकी नाही येते मध्ये ते नशीब आहे. फुटणारा कोण नाही. कोणाला समजत होतो या गप्पाला गेलो नंतर कैलास दादावरती गेलो. या टेबलावरील सर्व वस्तूतच मला माझा प्रिय माणूस दिसत असेल तर आजूबाजूला लक्ष कशासाठी द्यायचा. ठेवूया का ठेवू वाकडं बरं बाई येतो. आता काही चौथ्यांदा गरम करायची इच्छा आहे का? बरं बाई येतो एकदा. जागाच वाकडी आहे वाटतं जायला. पुढे दे. वा 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 काय चहा बनलाय. प्रश्नच नाही. बाकी काही म्हण गीता तुझ्या आजच्या गोडव्याची सर साखरेला सुद्धा येणार नाही. पुरेपुरे गोड पण दे ना. हा साखरेचा गुणधर्म आहे माझा नव्हे. अगं गोडी वस्तूच नसून वस्तूसाठी एखाद्या पदार्थासाठी प्रेमाने मायेने केल्या समाज असेल. म्हणजेच तू आता आपल्या प्रिय नवऱ्यासाठी प्रेमाने मायेने चहा बनवलाच नाही का. प्रिय मस्ती म्हणून. पुरेपुरे बस झाली आता तुमची प्रियपणाचे ढोंग. पुरुषांचा मुलींचा स्वभावच ढोंगी. अगं पण जे प्रिय आहे त्याला प्रिय म्हटलं तर बिघडलं कुठं. शब्दाचा वापर भावना लपवण्यासाठी नव्हे तर भावना स्पष्ट करण्यासाठी करायचा असतो. हो का? बरं झालं मला सांगितलं ते. मला तर माहितीच नव्हतं. अहो मला सांगा लग्नाला 10 दिवस झाले. आहे का वेळ माझ्याशी बोलायला? अच्छा 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 म्हणजे मॅडम सध्या या मूडमध्ये आहेत तर सगळं वेळे अभिजित आला पाहिजे नाव. आपल्या लग्नाच्या घाई गडबडीत कारखान्याचा हिशोब आता सगळा गोंधळ झाला आहे. काही करायला हवाय ना. बस थोडासा राहिला आहे मग अगदी मोकळा आहे आमच्या महाराणीच्या हुकमासाठी. बस एवढं लाडात यायला नकोय. आणि हुकूम तुम्ही चालून देणार. दुसऱ्यांना हुकूम पाळायला लावणारे तुम्ही. अगं हुकूम चालून तर बघेल का. नको ग बाई. पत्नी म्हणून मला जेवढे अधिकार आहेत ना तेवढे पुरे आहेत. उगाचच मला दह्यात माशी पाडून घ्यायची नाहीये. आणि हो चला आवरा आता कारखान्यात
गाडीत जातो जायला खरं तर धक्का आज लागला. माझा मूडच नाही कारखान्यात जायचं. आमच्या साहेबांचा मूड का नाही आज कारखान्यात जायचा? वाटतं मनाला मोहित करणाऱ्या या मधुर सुगंधाला सोडून जावत नाही. मला काहीतरी पप्पा साहेब लागल होत व्हिडिओ काढतो आता आहे. मिस्टर मला विरोध आहे याच नाटकात. हॅलो येस मी अभिज बोलतोय. कोण स्नेहा? हाय. अगं तुला विसरणे कसा शक्य आहे? तुम तो मेरी जिंदगी हो मेरी जान. मुझे इतना कम नहीं कि बदल जाए जमाना. मुझे इतना कम नहीं कि बदल जाए जमाना. मेरी जिंदगी हो तुम, मेरी जिंदगी हो तुम. कभी तुम ना बदल जाना, कभी तुम ना बदल जाना. हो ग बाई, अगदी 10 मिनिटांनाच पोहोचतो. आपण वाटतं गप्पू ओके. काय त्याचं नाव दुर्गेश. काय म्हणाले? अगं ते काय विचारूच नकोस. अगं बंडल मारली बाई याला. आणखी काय? हो हो तिथेच सांग. अगदी 10 मिनिटात तू पटकन येतो. आता ओके बाय 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 सी यू. दिसलंच नाही वाटतं अजून. कोणाचा फोन होता? ते काय काय नाही. अरे एवढा चाचरतोस कशाला? आणि फोनचा कीज घेण्याइतपत फोन एवढा प्रिय केव्हापासून झाला? अगं तू फोन विषयी बोलतेस होय. अगं तो फोन
माझ्या मित्राचा होता. हो का? मग ही चिठ्ठी पण मित्राचीच असेल, नाही का? चिठ्ठी हा? कुणाची? तुझी? आणखी कोणाची? कपडे धुताना मला तुझ्या पॅन्ट मधून सापडली. भाभी दे ना. भाभी चिठ्ठी. नाही नाही, अशी मिळणार नाही. भाभी दे भाभी. नाही, अशी चिठ्ठी मिळायची नाही. स्टे घालता असं एवढं सिक्रेट काय आहे तरी काय या चिठ्ठीमध्ये? आम्हाला पण पाहू द्या. अवी साहेबांचे मित्र काय म्हणतात? यू आर गद्दार. भाभी ही चिठ्ठी माझी मित्राची ना. माहिती आहे मला कोणाची आहे ते. बदमाश, ठेवू नाही याच्यावर आपले. ज्यांना तुझ्याशिवाय सगळं सुखसुख वाटतं, आपण जड आहे. त्यांनाच तू अंधारात उभा पाहतोस. आणि तिला अभिमानाने पुट्टा हा balance सांगतोस नाही. की भैयाला चांगली हा, हो. पलटी मारलीस. बदमाश, हे सगळं बोलताना तुला लाज कशी वाटत नाही? नाही ग भाभी. याची भैयाला अंधारात ठेवण्याचा चार माझा दिन. मुळीच उद्देश नाही. तरी भैयाला सांगायचे माझे धाडस होत 80 नाही. 80 बनते. खूप भीती एकाहत्तर. वाटते मला भैयाची. बरं आहे, हो. भाभी, मला गलत समजू नकोस. भैया म्हणजे आता इथे पण राहू शकते बघ. हे बघ. साक्षात मूर्तिमंत भगवान आहेत माझ्यासाठी. अरे वेड्या. पडल जड आहे. ठीक आहे, तुझ्यावर रागवलंय का? आणि पाठच्या बहिणीला भावाला रागवायचं नसतं का? हे काय भाभी? तुझं रागवलं म्हणजे आईच्या वासनाने आणि बहिणीच्या प्रेमाने पाठीवरून फिरवलेला मायेचा हात वाटतो मला. एक सांगू का रे? डोकं दिसणार आईने कधी विनंती करायची नसते पडेल. तर सोडायचे असतात ते एकदा फक्त पण. आदेश. आणि तुमच्यासाठी म्हणाल तर तशीच वेळ आली तर माझे प्राण सुद्धा अर्पण करेल तुमच्या चरणावर. अभि, मला इतकंच म्हणायचं होतं की माझे अजून खूप हळव्या मनाचे आहेत. तुम्हाला पकडायला लागतं. तर त्यांना कधी अंतर देऊ नकोस. भाभी, असं मुळीच होणार नाही. वचन देतो मी तुला. मी कुठेच जाणार नाही. अवी, भैया, अरे कुठं न जाण्याचा बेत चाललाय? अरे बघ ना भैया, भाभी कधीपासून मला बाहेर घालण्याच्या मागे लागले. म्हणते कशी आम्हाला दोघांना थोडा तरी मोकळा वेळ द्यायला की नाही. बदमाश, मी तुला जा म्हणाले. अगं, उदाहरण पुढचा. अगं कमालच झाली. आता नाही का म्हणालीस ते कारखान्यात जाणार नाही म्हणून? नवे मीच त्याला नका जाऊ म्हणून सांगितलं आहे. तेव्हा आमच्या दोघांमध्ये तुझी लुडबुड नको म्हणून वाटेला लाग. अव्या, अजून किती खोटं बोलणार आहेस रे? आणि त्यांना तर खरंच वाटेल. खरं? अगं अगदी मला वाटलं. हे तुझ्या तोंडून ऐकून मला वाटलंच होतं की तू आज म्हणशील जाऊ नका कारखान्यात. तुम्ही गप्प बसाओ. तुमचा बरा विश्वास याच्या बोलल्यावर. याने एकाचे दोन करून तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला तेवढंच निमित्त मिळालं. काय रे हे अभ्या, एकाचं दोन करून सांगतो? आपल्या भाभीबद्दल कानाखाली मारेन. अळू ती बिचारी. हा, पुरे बस झाली आता ही भावाला रागवण्याची खोटी नाटकं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला काहीच कळत नाही? हे भैया, एवढा अरे भाभीला काही कळतच नाही काय? असं आपण कधी म्हटलं होतं का? आम्हालाही बाहेर जातो. अरे तिला मुलातच काही कळत नाही काय? असं कधी म्हटलं तर आठवत नाही रे. मी आपली अडाणी ते. हॅलो, हा बोला. हा निघालेच आहे ते. काय म्हणता? अच्छा, त्यांनाच देऊ. अरुण, हा? तुमच्यासाठी कारखान्यामधून फोन आलाय. कारखाना आहे. हॅलो, कोण? अर्चित बोल मध्ये वगडेवाडी. हा बोला. काय राघवन नगरचा माणूस आला आहे माल नेण्यासाठी. हो, तर त्याला म्हणावं माल तयार आहे, फक्त पॅकिंग बाकी आहे. हो, अर्ध्या तासातच पोचतो आहे. ओके.
त्याला. अभि, तू भैयावर चांगली जादू केलेली दिसते. कसली जादू रे? बघ ना, तेव्हापासून कारखाना जायला निघालाय, पण जाण्याचं काही नावच घेत नाही. मी काय आता त्यांचे हात बांधून ठेवलेत का? त्यांनी कुशाल जावं आपल्या कामाला. हो मी 18 तासातच बोलतोय. ओके बाय. पण मग अशी पडता पडता राहायला हसा. बरं गीता, मी निघतो. चल रे आव्या. भैया, कमी करत जा. जास्त आज तू जातोस आहे कारखान्यात? मला वाटलं मी झूम आउट करायचं काम करतो. तुला बरंच काय वाटत भैया, भैया. अहो, पुरी, आज खूप आनंदात दिसतेस तू. या घरी खुश आहेस असं समजू नये. हे काय विचारणं झालं का आबा? जिला आता सुखी समाधानी घरामध्ये सुद्धा आनंदी राहता येत नसेल, तिने आयुष्यामध्ये कधी सुखाची अपेक्षाच करू नये. आणि मला खरा आनंद झाला असेल तर तुमच्या त्या जगावेगळ्या निर्णयाने ती पण असते की मला सून म्हणून स्वीकारलं ना तेव्हा. मग 3 पुरी, मिनिट अभिचा स्वभाव कसा वाटला तुला? तो तर अगदी पाठीच्या भावासारखा आहे मला. पाया लावले त्याने आणि तुम्ही तर अगदी पिठाची उडीवर भरून काढली. जो सासरा सून ही आपली मुलगी समजतो, तो त्या सुनेला बापाचं प्रेम देऊ शकतो. आणि नंतर स्वतःच्या गुणानं मला बाप बनवले आहे, तेही स्वतः सेवा करून. कसले गुण? हे तर माझं कर्तव्यच आहे. आणि कर्तव्य मांडलं आणि न मांडलं हे त्यावर अवलंबून असतं. आणि तुझं कर्तव्य म्हणजे स्वतःचा बाप समजून केलेली निस्वार्थ सेवा. बस हा, पुरे झालं असेल आपण. बरं मला सांगा, कसा वाटतंय सकाळच्या बघून? मोकळ्या हवेमध्ये फेरफटका मारून जरा बरं वाटतंय ना? हो, बरं तर वाटतं, वहिनी गेली. पण तुला सून म्हणून या घरात घेतली ह्या तिने सकाळ सकाळी सदा होतोय असंच वाटतं. पण आधीपेक्षा मोकळं वाटतंय ना? हो, ऑटोमॅटिक होतं. त्रास पहिल्यापेक्षा कमी जाणवतो. मग तर झालं. आता ह्या तुमच्या पोरीनं तुम्हाला लावलेली शिक्षाच आहे असं समजून रोज सकाळी फिरवत मला वाटतं असता. ऑटोमॅटिक आणि आल्यावरती चहा. ठीक आहे? बरं बाई, अगदी रोज सकाळी न विसरता फिरायला जाईल, नाहीतर कुठे एक वेळा चहा मिळतोय तो सुद्धा बंद व्हायचा. हातात झूम आउट कर. कमी करतो. जीवन कसा आहेस तू? तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित आहे. काय भाऊ तू बरेस? मी तुझ्यासाठी चहा वगैरे आणते. नको बेटा. आताच माझ्या एका मित्राकडे झाली. अरे पण थोडा तरी घे ना. त्याच्या फोकस मला अगदी करतो. सांग, कमी करतो. तू लग्न लावून गेलास कमी करतो. तो आज कोण दाखवतोस होय? अरे मग इतका दिवस होतास कुठं? अजून म्हणतो जीवन माझ्यावर खरोखरच राबवलं आहे. असं मुलीत नाही म्हणजे आपण.
त्याच्यावरती झूम करू मला अचानक गावी जावं लागलं. झूम समोर आलेला अच्छा हा त्यामुळे म्हणजे इकडे असं कुणाला बाहेर गेला की सांगता ना आलं नाही. कामात तसं होतं. म्हणून लग्नाच्या दिवशी रातोरात मला गावी जावं लागलं आणि आता आल्यावर म्हटलं पहिली तुमची भेट येऊ नये म्हणून इथे आलो. झूम करायला हवा आणि असा गैर झाला झालं ना तुझं काम अचानक जायचं आहे न सांगता. अहो तेवढ्यात गेलो होतो हा? नाहीतर रकामे असते. बरं जीवा तू गीताशी बोलत बस. मी जरा आतमध्ये जाऊन आराम करतो. ठीक आहे? ओके. आणि हो एकदा जाता जाता कारखान्यात जाऊन अनुची भेट घेऊन जा. हो अवश्य. आताच करता बर ओके. भाऊ तू आलास ना खरंच खूप बरं वाटलं बघ. आता ना आपण मस्त पैकी गप्पा मारूया. अंकिता बाकी इकडे लगेच पाठवून हे बघ पोहोचू. गप्पा गोष्टी हे आपण सारखंच नंतर करतो करू. बघ. पहिले हे सांग तू इथे कशी काय आहेस? मी एकदम मजेत. डब्बा दाबला कशाचा उघडला त्रास वगैरे जाणवत नाही ना तुला? नाही हो इथे सगळे एकदम मायाळू आहेत. अगदी तुझ्यासारखे. आणि अरुण तर माझ्यावरती खूप प्रेम करतो. आता आहेस मुली प्रेमात. वरती तुझ्या पसंतीवर पूर्ण विश्वास म्हणून तर कित्येक दिवस माहिती असून सुद्धा मी तुम्हाला एका शब्दाने सुद्धा विचारलं नव्हतं. म्हणजे बापरे तुला आधीपासूनच माहिती होतं. हो पण काय गीता प्रेम हे आंधळे असते. त्यामुळे डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी अवस्था होते तुमच्या सारख्या प्रेमवीरांची. भाऊ पण माझा तुम्हा दोघांवरती विश्वास होता आणि महत्वाचे म्हणजे आई वडिलांच्या पाठीमागे लहानाची मोठी करत असताना तुझं सुख तेच माझं सुख मी मानत आलो. ते काय मला माहिती नाही का भाऊ. पण त्या दिवसाचा तुझा अवतार बघून मला तर फार भीती वाटायला लागली होती. अगं ते तर अप्पांच्या सांगण्यावरून हुबेहूब केलेलं एक नाटक होतं. अरे पण आम्हाला ते सगळं खरं वाटलं ना. आणि अरुण तर खूप विचारातच पडले होते. त्यापेक्षा विचार करायला लावणारे दिवस कोणते असतील? म्हणजे संसारात गुरफटलेल्या प्रत्येक जीवाच्या पुढे पुढे येणारा प्रत्येक दिवस हा विचार करायला लावणारा असतो. असे म्हणतात नव्हे तर तो निसर्गाचा सापच आहे. म्हणूनच अशा शापी संसारात स्वतःला गुरफटू पाहत नाहीचं. ते काय नाही. आता तुम्हाला एक छानशी वहिनी आहे. मी होते तोपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण आता तसं काही चालणार नाही. आज तरी मला लग्नाचा विचार केला. अरे पण का? काचे उत्तर मी तुला देऊ शकत नाही. पण एवढेच म्हणेन की प्रत्येक माणसाने आपल्या मनामध्ये एक यशाचे शिकार उंच केलेला असतो आणि तिथपर्यंत पोहोचण्याची प्रत्येकाची धडपड चालू असते. फक्त त्या यशाच्या शिखरावर पोहोचण्याकरता प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वेगवेगळ्या असतात. एवढंच काय ते. मग आमच्या भाऊची महत्वाकांक्षा काय आहे ते कळेल का मला? सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नसतात. अगदी जीवाभावाच्या माणसाला सुद्धा वेळ येतात. माझी महत्वाकांक्षा हेच तुला पाहायला मिळेल. त्यावेळेची मी आतुरतेने वाट बघेन भाऊ. जास्त वेळ लागणार नाही का तुला? अगदी जवळच आले. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आतापर्यंत मी अर्धा यशस्वी झालोय. अरे वा अभिनंदन भाऊ अभिनंदन. थँक्यू गीता
अरे पण भाऊ असं न जेवता जाणार आहेत का? आणि अरुणला जर माहिती पडलं त्यांना काय वाटेल? त्याची तुझीच काळजी करू नकोस. मी त्याला भेटून जाईल. ओके? ठीक आहे, पण दर 2-3 दिवसांनी येत राहा. ओके. सदू, अरे सदू, जी मालकीन बाय. बागेत जा आणि झाडांना पाणी घाल. होय मालकीन बाय. चालला माझा मोरादा. काय झालं रे? व मधू काकाने मोठ्या माणसाची बोलवली नाही. ह्यो सांगायचा विचारला. आळीवर दाखवा. जा, थांब जरा. काला एक होते वहिनी गेली. मोठे मालक, अहो मोठे मालक. अरे का बोलतोय? मधू काकाने तुम्हाला ती बोलवली नाही. तुला कुठं भेटला मधू? बाजारामध्ये म्हणाल लगेच जाळून देत असते. बरं जा तू तुझ्या कामाला. हा सुनबाई, मी जरा मधूकडे जाऊन येतो. पण लवकर जा. हा बोल, लवकरच ये. अरे ये नागेश, ये बस. अरे तू भैयाच्या लग्नाबद्दल म्हटलंस तर ते 8 दिवसातच कळलं. त्यामुळे कोणाला सांगायला वेळच मिळाला बरं. आणि तू नेमका त्याच गावी गेला होता. हे ठीक आहे रे, पण आता पार्टी केव्हा देणार? नाही तरी तुझ्या भैयाच्या लग्नाला नसतो तर ते तुझ्या भैयाला सण झालं नसतं. आणि पार्टी काय? अरे पार्टी काय करतोस यार? माझ्या भैयाच्या लग्नाची पार्टी माझ्या मित्रांना मी नाही दिला तर मग कोण देणार? वहिनी येते. तुझ्या भैयाचं लग्न 8 दिवसात ठरवायचं? कारण काय? तसं नाही. स्पर्धा हल्ला. त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं. ते आपल्याला पटलं आणि केला विचार लग्नाचा. आणखी काय? हे तुझं नाही का? तुझ्या आप्पा म्हणजे एक वेगळे व्यक्तिमत्व. लोकांच्या सुखावर केव्हाच येत नाही. आमच्या सुखातच आपले सुख मांडलेले आहेत आमचे आप्पा. त्याचा फायदा पोरांना केव्हा कसाही करून घेता येतो. म्हणजे की पोराच्या सुखासाठीची बापाची धडपड असते ही पोरांनी लक्षात घ्यायला हवी. अच्छा. अरे हवी आल्यापासून नुसता बोलतच असताय. तुझ्या बाबीची ओळख करून देणार की नाही? वाय ना, का नाही? अरे आत्ताच बोलवतो माझ्या बाबीला. बाबी, ए बाबी, नाही रे. जरा बाहेर ये. आता भाभी बघून कैलास दादाची हे ही गाणी. बघ आली. पाहिलीस ना रे? त्याच त्याने झाली. बरं नागेश, कशी काय वाटली माझी बाबी? अरे छान. अरे मानदा पाहिजे तुझ्या भैयाला. नाही तर अशी परी काही चहा वगैरे आणू का? नको बाबी. हा वगैरे आता काही नको. काय आम्ही आधी पार्टी घेणार का तुझ्या बरोबर की नाही? हो रे बाबा, हो. बाबी, अगं चहा कसली बसते? नागेश तर तुझ्या लागतासाठी आवाजताय. थोड्या दिवसात तुझ्या संसाराचा खोबरं नाही केला तर नावाचा नागेश नाही. नागेश? अरे हो नागेशराव, अरे कुठल्या विचारात घडलास? तुला पण लग्न वगैरे करावंच वाटू लागलं की काय? छे छे, तसा
अजूनही विचार करणार नाही. बाकी काही पण हवी. तुझ्या भैयानं नशीब काढलं काय परिअंडे करी. चांगलं नाही ती जरा तिला नाही रे. अति सौंदर्य ही पापी नजरेची शिकार असते. परमेश्वरानं तिला अमाप सौंदर्य दिलं आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी शक्ती सुद्धा दिलेली असते. नागेश, तुला दिसायला सुंदर दिसत, पण ते काटेरी झुडपातच वाटत ना. पण ज्याला ते फुल आवडतं तेव्हा तो त्या काटेरी झुडपाचा विचार करत नसतो. तर ते फुल कसं मिळवलं एवढंच त्याला माहीत असतं. ते काही विचारणार त्याला रक्त बंबाळच व्हावं लागतं ना. याचाच अर्थ त्याच्या एकेक खोटपणाची शिक्षा त्याला त्याच वेळी मिळते. हे डायलॉग नाटक आणि सिनेमांमध्ये मला दिसतात. पुऱ्या जीवनामध्ये याचा काहीच उपयोग नसतो. हवी खऱ्या खुल्या जीवनाचा अर्थ काल्पनिक गोष्टीशी निगडीत असतो नागेश. एकाने केलेली कल्पना दुसऱ्या कोणाचा तरी अनुभव असू शकतो. तुझ्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. चल मी निघतो. अरे पण असं रागवतोस का? अरे कोण मी आणि त्यावर राखून मला आजची पार्टी नाही सोडायची. आधीच खूप खुशी झाला रे. मला निघायला जमत. मग पुन्हा भेटू पार्टीला. ओके चल बाय. अभि, हा कोण रे? अगं माझा कॉलेजचा मित्र नागेश. कॉलेजचा मित्र म्हणजे खास मित्र म्हणायचा. तसा काच नाही ग. एकाच कॉलेजमध्ये आम्ही दोघं शिकत आहोत. हीच काय ती आमची ओळख. मग अभि, ओळख ही फक्त ओळखच राहू दे. या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होऊ देऊ नको. भाभी, अगं नागेश तसा चांगला मुलगा आहे. चांगलं आहे की वाईट हे त्याच्या चारित्र्यावर ठरवायचं असतं. आणि थोड्याशाच ओळखीने कोणाला देव समजू नये. कारण कालांतराने तो राक्षसी वृत्तीचा निघण्याचा दाट संभव आहे. भाभी, तू तशी यालाच बोलत आहेस. पाच तुला मिनिटं नागेशची वागणे आवडली नाही का? त्याची वृत्ती चांगली नाही असं म्हणायचं आहे का तुला? त्याची वृत्ती याला चांगली नाही असं तीन कोणी अंक बघू म्हणायला सर. पाहिजे. पण कदाचित वाईट पासवर्ड आहे. काय आहे? चांगले काय आणि वाईट काय खाली हे आपल्या पारख्या शाळेमध्ये नजरेवर गेलो अवलंबून जायला. आहे. आणि कोणाला किती जवळ करायचं ना पासवर्ड काय आहे? हे आपल्याला ठरवायचं असतं. समजलं? दोन हजार दहाचा आहे. तू 2010चा आहे. 2010 असं टाकलं. 2010 झालं. आणि 2010 असा झाला. कुठला पण वेबसाईट ओपन टाकायचं तू. अरे सोड त्याला सोड. अरे माझं गौतम सोड. अरे गौतम तर सोड पाहिलं. नाही नाही नाही. माझ्या फुलातनी हात लावला तसा तुझी वाचा गेली काय? अरे गौतम तर सोड पाहिलं. नाही नाही नाही. आदेश पहिलं सांग, माझ्या फुलातनी का हात लावला होता? नरू आणि तो तुझ्या स्वतःला लागला रे. अरे मी तुझ्या बागेमध्ये फुले तोडली. ती काय माझ्यासाठी नव्हे. काय म्हटलं? बंद त्यांच्यासाठी. अरे तुझ्या स्वप्नासाठी. हा पहिला नाही काय सांगायचा. कुठे कुठलं होतं? अरे रणजीच्या तू बोलून तर देशील तेव्हा. बस 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 पेढा ना बस माझा राजा बस. माझ्या लग्नासाठी काय न्यायाला
काय म्हणत होती माझी सगुना? याची सगुना कोणती वारच काय दोन ते सुटण्यासाठी आला. बस अजून नको एक पण नेमका लागला. आणि आपलाच फोन आहे. सुटका झाली. चल ए, काय रे मेल्या? काय गुसूगुसू करतोस? मला पिढा यात जायच्या ना काय? माझं नाव घे. माझी सगुना काय म्हणत होती? सगुना होय? अरे काय बोलणार तू साला मोठा कामाची माणूस ना. अरे तिला भेटायला वेळ थोड्याच मिनिटात मला- तू कमला चालला. ये साल्या अरे साल्या. सोड रे, अरे सोड रे. कोणाला म्हणतोस रे? अरे काय तरी काय तिला भेटायला वेळ थोडा मिळतोय. ती भेटायला तुला भेटायला वेळ थोडा मिळतोय. खरंच तिला भेटावंसं वाटतं रे. अरे मी काय खोटं सांगतोय त्या कानाने ऐकलंय मी. काय म्हटलं? आता जग कशात म्हटलं? आता जातो अन भेटू येतो माझ्या सगुणाला. या सगळीनंतर आपल्या सांगण्यानुसार अधिकम जो बजावला आहे. आता दाखवूया तिला नावेचा खरा रूप. गीता, हे गीता, हात चिलकड होतील. संदेश हवाय. हो हो मी त्यात एवढं आश्चर्य वाटण्याचं का काय आहे? चालता हो इथून. आता चालताऊ. हातच मरतो. खरं तसा तरी इथे येण्याची इच्छा आहे कुणाची? तसा हा नागेश येतो आपल्या मर्जीने आणि जातो सुद्धा आपल्याच मर्जीने. ते मस्ती तुझ्याकडे चालव. म्हणजे त्याचा काही उपयोग होणार नाही. हे माझं घर आहे. म्हणे माझं घर. आता या घराचं घर पण किती दिवस टिकवतेस ना? हे वाईचे पण नाही तुझ्या सावकाराची राख रांगोळी केली तर नावाचा नागेश नाही. काय करणार आहेस तू माझं? तुला चांगलंच माहित आहे. अगं माझा अपमान करताना तू विचार नाही केला. तो अपमान नव्हे तर माझा नावावर केलेले श्रद्धेचा काम. असंही अवलेने सुरत राहणे जखम मी विसरू कशी? जखमा सहन होत नाही तर मग अशी नीच कृत्य करू नयेत माणसाने. त्याला कारणीभूत तूच आहेस. अगं माझ्या मागणीनुसार वागले असतीस ना तर आज तुझ्यावर मी ती वेळ आली नसती तर ती कदाचित टळली असते. तुझ्या म्हणण्यानुसार वागायला हवे होते. म्हणजे तुझ्या त्या पापी वासनेला बळी पडायला हवे होते. असंच ना? कारण मी तुला मनापासून पसंत केलं होतं. अरे नुसतं तुझ्या पसंतीने काय होणार आहे? माझी पसंती असायला हवी की नको? मी पसंत नसायला माझ्यात काय काय होतं? अरे तुझ्यात काय कमी नाहीये ना हे विचार. तुझ्यासारख्या नीच माणसांची ना चपलीची देखील उभं करण्याची ख्याती नाहीये. हा? माझ्या चिकण्या बरोबर केली तुम्ही पुढे. हा काय करतोयस माझा? माझा अपराध तरी काय आहे? हात चिल. अगं माझ्या भावनांना पायदळी तुडवलास. प्रकाश कमी झाला. अगं मनापासून प्रेम करत होतो तुझ्यावर. अरे प्रेम, 1 वर्षापूर्वी माझ्याबरोबर नीच कृत्य करत होतास. त्याला जर तू प्रेम म्हणत असशील तर मग वासना कशाला म्हणतात? या नजरेच्या प्रत्येक आणि प्रत्येक कटाक्षात वासना ओसाडते तुझी वासना. आता प्रेम कर आणि वासना कर. हे दुनिया मनात सारखं नसतं.
प्रेमाची भीक मागत होतो तुझ्याकडे, पण त्याला तू न जुमानता मला लखात दिलास. ते माझ्या हट्टी स्वभावाला पटलं नाही. त्यामुळे तुला हक्काचा करून घेण्यासाठी मला तुझ्यावर अतिप्रसंग करावा लागला. तू माझ्या हातावरून सुटलेस आणि या नागाला कायमचा दिवसलास. तो तुला दंश केल्याबद्दल कसा बरं गप्प बसेल? 20 दिवसांपूर्वी तो बळात मारलेले गाळावरील वध अजूनही गेलेले नाही. हे गाळावरील वध प्रत्येक क्षणी त्यांना आठवत नाही, त्याची जाणीव करून देत आहेत. त्याची शिक्षा होती तुला. त्या सुद्धा छोट्याशा शिक्षेची परतफेड कशी करतो ना ते तू पचवायला तयार राहा. हा तुझा कसा कसा मधला अहंकार समजू की धमकी? तू तास तुझ्या सुखी संसारात घुसणाऱ्या एका चक्रीवादळाची तडक. तुझ्या धमकीला मी चालत नाही, कारण माझ्या पाठीशी वटवृक्षाच्या तोडीचे माझे बीज आणि माझे प्रेमळ पती माझ्या पाठीशी उभे आहेत. अगं पुढे पाण्यात उतरण्यापूर्वी पाण्याच्या खोलीचा अंदाज घ्यायचा असतो आणि तो मी केव्हा घेतला आहे. आता माझं फक्त एकच ध्येय, म्हणजेच माझ्या मनातला सूर, म्हणजेच तुझा सर्वनाश. हा त्या लाडकेला मला आत्मकेंद्र बनवावं लागणार आहे आणि ते माझ्यासाठी काही फारसं अवघड नाही. खरं तर तुझ्या नवऱ्यालाच माझ्या पार्श्वदळाला बनवत होतो, पण तुझा नवरा आधीच माझा दुश्मन असो. पण तुझा लाडकाधी माझ्या म्हणण्यानुसार वागला नाही ना तर माझ्या पहिल्या निशाणीची शिकार तुझा नवरा असेल. तुझा नवरा. तू असं काही करू शकत नाहीस. मी बरंच काही करू शकतो. भांडळा चालता होई तू. खबरदार तर पुढे येशील तर. आता तर मला जायलाच हवं. एक सांगतो, मी आता दोन माझे तुला वारंवार पाहावं लागणार आहे. आता तर मला जायलाच हवं. एक लक्षात ठेव, ही फक्त माझी सुरुवात आहे, फक्त सुरुवात. अरे नागेश, तू केव्हा आलास? अरे खूप वेळ झाला येऊन. तुम्ही माझ्या घरी नाही म्हणून बोलत बसतो बाबीशी. मग थोडा वेळ अजून गप्पा मारत बस ना, मी थोडा फ्रेश होऊन येतो. नको, आधी उशीर झालाय. तुझ्याकडे एका महत्वाच्या कामासाठी आलो. मग बोल ना. आपल्याला बाहेर जायचं आहे आणि ते सुद्धा आता. ठीक आहे भाभी, मी जरा बाहेर जाऊन येतो. अरे पण आता कशाला? तू आताच तर बाहेरून जाऊन आलास ना. भाभी, तू अशी घाबरलेली काय दिसतेस? काय प्रॉब्लेम आहे का? बहिणी नाही. घाबरल्या. अरे पण आता अरुणची पण यायची वेळ झाली आहे. मगाशी पण त्यांचा फोन आला तेव्हा पण तू घरी नव्हतास. तू काही करू नकोस. थोडीशी जरी ऍक्टिंग केली ना तर पहिल्यानुसार व्हिडिओ गायब होईल. बरं नागेश, आपल्याला किती वेळ लागेल? तर जास्तीत जास्त 10 मिनिटे. ठीक आहे भाभी, मी पहिले चहा देतो. चल नागेश. तुझ्या क्रूर डावाला नक्की सुरुवात करेल. आता काय करू मी? पण अजून घरी आले नाही.
घाबरलेली का? मी आताच बाहेर गेलाय. एवढंच ना. पण त्याने असं अवेळी बाहेर जाणं योग्य नाहीये ना. तुम्ही त्याला घरी बोलवून घ्या. अगं मी बोलवतो त्याला बस. अवे आला तुम्ही त्याला चांगलाच खर्चावतो. फक्त झालं. अरे बापरे, आता आमच्या मॅडमला लागणारी कसला आलाय. मॅडम थोडा असाल का? काही नको लाडीगोडी लावायला. लाल झाले. मी इतका वेळ होता तरी कुठे? ही काय यायची वेळ झाली का? त्याचं काय झालं? मी घरी यायला निघालो, एवढ्यात पार्टीचा फोन आला. अगं बोलता बोलता आता तास होऊन गेला. आणि तिकडूनच मग मला पार्टीकडे जावं लागलं. असंच ना? अगदी तसंच. महाशय, हे आता जुनं झालं. काहीतरी नवीन शोधा. नाही ग राणी, अगदी खरंच सांगतो. मी पार्टीकडेच गेलो आणि ह्या त्याला पुन्हा फसवण्यासारखं काय? कोण येणार आहे? ठीक आहे, आपण गृहीत धरूया वहिनी लागली. की तुम्ही पार्टीकडे गेला होता. वहिनी गेली अगदी. पण आपल्या घरी फोन आहे. तो फोन सोनी केल्यावर का नाही? उचलणारं कोणीतरी आहे. वो बोला की हे लेकिन जान नहीं करता. असं काही सुद्धा भान नव्हतं तुम्हाला. हा, हे मात्र तुझं अगदी खरं आहे. साधा एक फोन तरी करायला हवा होता. करायला हवा होता, पण केला नाही ना. सॉरी सॉरी बाबा, सॉरी. आता आणखी काय बाकी? अखियों से गोली मारे. पुरे वेली सगळं तुम्ही हाल. बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. जशी आज्ञा राणी सरकारांची. आता तोंड जरा बंद ठेवाल का? या आले हे दुसरे महाशय. झालं का तुमचं फिरणं? झाली का 10 मिनिटे पूर्ण? का भडकवलं 10 मिनिटाच्या ऐवजी अर्ध्या तासाने आलो याचा त्रास तुम्हाला का हवा? अरे अरे गीतानं लोकांना बघत विचारलं, होतो. त्यात तिचं काही चुकलं का? नाही, काय सांगू नको मुळीच तू. नाही. तिच्याबद्दल फक्त सांगू ते पाहिजे. फक्त माझाच. हे अवी, अरे कोण म्हणाल तुझं चुकतं आहे म्हणून? आणि आज अचानक तुला झाले तरी काय? मला काही झालेलं नाही. ओके, अवी, तू दारू प्यायलाय? हो मी दारू पेलोय. अवी! काय करताय? तुम्ही शुद्धीवर आहात ना? झालं समाधान तुझं? अरे समाधानीला की या नाटकात उतरल्या बोललो होतो मी. तू नव्हतं सांगितलं तू नाही बोल. अवी, मी तुझ्याशीच बोलतोय. मला काही बोलायचं नाही, बट भाई, कारण मला वाटत नाही माझं काय चुकतंय. मी सुद्धा आता मोठा झालो आहे. माझ्या बऱ्या वाईटाचा मी सुद्धा विचार करू शकतो. मला सुद्धा तुझ्यासारखं स्वातंत्र्य आहे. तुझ्या हातचं खेळणं म्हणून मला जगायचं नाही. व्हॉट? काय म्हणायचंय तुला? अचानक काय झालं? असं अचानक काय वागू लागला तू? तुम्ही शांत राहा. तुम्ही बसा. रिहर्सल मध्ये काय झालं सर? भाभी, कसली समजून काढणार आहे तू माझी? मला स्वातंत्र्य पाहिजे, स्वातंत्र्य. पण अवी, बस. आबा आला. आला. अरे अभ्या, तुला साहेबांनी बोलवलं आहे तर येतोस ना? थोड्या वेळाने येतो म्हणून सांग. अरे आताच बोलवलं आहे, कामात कसं आहे? मग चला. सगळे तुला कुठे घेऊन चालला? आणि साहेब कोण? हे त्याला माहिती आहे आणि काम पण त्यात आहे. अवी वेळ होतोय. माझ्या माणसाला माझं आहे. अभी, आता जाऊ नको प्लीज अभी. हात ओढून हात. मी आता जाऊ नको.
बाकी बोल रे कसं वाटलं तुला हे जीवन मना मोकळेपणा आहे की नाही या जीवनात अरे एकदम फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. अरे फर्स्ट क्लास मारणार संस्कुलाचे महाराष्ट्रात काय आमच्या संधी देण्याच्या आधी आहारी कुठून पाहता माझ्या आणि आता काय म्हटलं सगळे जुनी कपडी काढून पुसलेल्या जखमा ताज्या करण्यात शांतपणा नसतो विसरात सगळं ते कशाला मागचं गिरवत बसलात खरं आहे. खरं म्हणजे जीवनाचा खरा अर्थ तुमच्याकडून शिकायला मिळाला मला. काय ऐश, काय मजा. आपण असल्या जिंदगीवर एकदम खुश. तुम्ही दोघं म्हणजे साक्षात मूर्तिमंत भगवानच वाटते रे मला. अरे आम्ही कसले भगवान पण आम्ही तुझ्या भैयानं असं का वागावं रे असं म्हणलं कसं? नेमकं काय म्हणायचं तुला? म्हणजे हेच की तो तिकडे कारखान्याचा मालक म्हणून बसला आहे आणि तुला तिकडे तिकीट देत नाही कदाचित तुला पसंत तर विचार नाही ना त्याचा नाही नाही माझा भैया बसू शकत नाही. रोज करू शकत चोपण्याचं नाही. होतं किती अरे का करू शकत नाही किती ते भाऊ सुद्धा एकमेकांना वाचवायला मागे पुढे बघत नाही. अर्थात अरुण हा आम्हीचा भाऊ नाही. हे आपण त्याला सांगावं काय म्हटलं परत माझ्या भैयाला असं वाटलं ना तर इथंच काढून टाकेन. समजलास? शांत हो अभि, शांत हो कसा शांत होऊ? हे सगळे म्हणतात अरुण भैया माझा भाऊ नाही म्हणून. ते अगदी खरं आहे शेक होतोय शेक तू सुद्धा होय अभि हे सत्य आहे आणि सर्व सत्य तुला पचवायला पण हे सत्य आहे की अरुण आप्पासाहेबांचा मुलगा नव्हे तर तो अनैतिक संबंधातून जन्माला आलेला कुणाचा तरी पाप आहे. नागेश, हे जेव्हा मला समजलं तेव्हा रावलं नाही. राजीव झाला आपला मित्र आहे म्हणून तुला समजावं. आज अरे पण तू पूर्ण सिद्धीवर तर आहेस ना? होय अभि, अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःच्या हक्कासाठी भांडायला शिक आणि आता तरी डोळे उघडे ठेव. आपण आम्ही आहोत ना तुझ्या मागे. आधीच लावून दिलेल्या आगीत आणखीनच तेल होतायला. कोण अरुण तुम्ही हा हा अरुण. रिमोट हवा होता. आराम कोरानो मला लाजा कशा वाटत नाही. दुसऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करून काय मिळवणार आहात? कोण आम्ही आम्हाला काय झालं तुमच्या कुटुंब उद्ध्वस्त करायला सभ्यपणाचा आव्हान तुमच्यासारख्या गुंडांना सोबत नाही. हे मिस्टर अरुण, तुम्ही उगाच आमचा आळ घेतात. अरे ओळखतो तुमच्या या राजकीय पेशाला. तू तर नावाप्रमाणे जहरी नागाच्या औलादीचा निघाला खरा. हे मिस्टर शट माझ्या घरात येऊन वरच्या आवाजात बोलण्याची हिंमत दाखवू नकोस. हे अप्पासाहेबांचं पवित्र मंदिर आहे. तुझ्या मवालीपणाचा अड्डा नव्हे. यू अंडरस्टँड? माझ्या मित्रांचा अपमान होतो या. ऊन चूक आहे. मित्रत्वाचे सोंग रचणाऱ्या या कसाईंच्यापैकी स्वतःच्या रकात हवी. अभि, समजावून दे तुझ्या भैयाला. माझ्याशी दुश्मनी मागास पडेल म्हणावा. अरे सोड रे.
दीड जमिनीचा मवाळी आला. हो नागेशराव, गरम केलेली गाठ आपोआप थंड पडू द्यायची असते. त्यावर पाणी होतं तर ती एकदम तरंगते, मग कसलाही उपयोग होत नाही. काय म्हटलं? हवी अजूनही वेळ गेलेली नाही. तू ज्यांना जिगरी दोस्त समजत आहेस ना, 60 ते चक्क तुझ्या सुखासाठी हपापलेले कावले ते कावले. नाही दादा साहेब. ज्यावेळी तू दुःखात किरपत पडशील त्याच वेळी हेच कावले तुझ्या अभिष्टातून जातील. दादा साहेब आणि तुम्ही अजून इथेच क्षणाचाही विलंब न करता वाटेला लागा. नाहीतर काय करशील रे तू? हा? काय करशील? काय करीन याची तुला कल्पना सुद्धा नाही. चल चल, चालतो आहे तो माझ्या घरातून. चालतोय कोण? नालायक का? भैया, काय समजतो तुझं त्याला? माझे खरेदे तुला आधीच दाखवायला आवडते. त्याची काही गरज नाही. तुझे खरे रूप समजलं आहे मला. तू कोण आहेस, कसा आहेस, त्याची सर्व माहिती आहे मला. अरे मग स्पष्ट का बोलत नाहीस? अरे योग्य तेच बोलतोय मी. आणि मोठ्याने बोलून सत्य कधी लपत नसतं. मोठ्या भावाचे खोटे अधिकार मिळवून छोट्या भावाच्या भावनेला पायदळी सोडणारा तू कसा येस, कसा येस? हवी तुझ्या ह्या प्रेमळ भावाच्या प्रेमळ मायेला कसा आहे की उपमा देऊन तू तुझ्या निरापराध भावाची विटंबना करतोय. अरे तुला झाले तरी काय? हे तुला चांगलं माहित आहे, पण तू मुद्दामच बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो आहेस. माणूस तोंडाने किती खोटं बोलला ना तरी त्याचा चेहऱ्याने मी सत्याची साक्ष देत असतो. अरे पहा माझ्याकडे आणि मला सांग, तुझा भैया कसाही आहे की विश्वासघातकी? त्याची काही गरज नाही. पाहिलं आहे मी सर्व आणि वाचला आहे मी तुझा चेहरा. अरे मग स्पष्ट का बोलत नाहीस? स्पष्ट का बोलत नाहीस? अरे मी जे स्पष्ट बोलणार आहे ना ते आहे ते जाळ सत्य. ते पचवण्याची हिंमत आहे का तुझ्यात? स्वतःला विचारून का? तुझं आणि माझं नातं काय? कोण आणि कोणाचं आहे हे सांगू शकतोस मला? वा. अरे एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले आपण दोघे सच्चे भाऊ. आणि तरी सुद्धा तू मला विचारतो आहेस की आपलं नातं काय? अरे अप्पासाहेबांच्या रक्ताचे जन्मलेले आपण दोन अंकुर. खबरदार माझ्या देव तुझ्या अप्पांचे नाव तुझ्या जिभेवर घेशील तर तू म्हणजे एका रकेबाईच्या अनैतिकतेतून संबंधातून जन्माला आलेला तू एक पाप आहे, पाप. नालायका, आपल्या आईला रचलेल्या खाण्याच्या शब्दात तिच्या वयाला करतोस. अरे तुला झालं तरी काय? सोड मला. आपली नाही, फक्त तुझीच. फक्त माझी इच्छा. का चालता हो माझ्या घरच्यासमोरून? झालं तरी काय करेल? अरुण, तुम्ही शांत व्हा. तुम्ही बसा. तुम्ही शांत व्हा. मी काही लवकर नाही आता माझ्यावर. गीता, तू सुद्धा अरे इतका माझ्यावरच्या विश्वासाची मागणी केली. नाही करू. तुमच्यावरचा माझा विश्वास अगदी अटळ आहे. ती सुरुवात झाला ना माझी. पण त्याच्या मनात तुम्ही विष घालवलंय तेच काही कळलं नसतं झालंय गीता. भावी, तरी काय प्रकार आहे हा? मला तर तुमच्या दोघांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. हवं तर मी तो दूर करेन. पण तुला झालंय तरी काय? बोल अभि, बोल. अरे मला काय विचार नकोस. अरे पण का?
गीता काही समजावू नकोस त्याला. अगं समजावण्याच्या पलीकडे गेलाय तो. येस यू आर राईट. पण तुझ्याजवळ दुसऱ्याला समजावणं इतकं मोठं पण आहे का? आहे तर फक्त स्वार्थीपणा बस. हवी अवी, शुद्धीवर आहेस का तू? कोणाशी बोलतोय? सख्या भावाशी? नाही फोटोची त्याचं डब्बल माझ्याशी क्वालिटी, नातं डब्बल जोडून बंधू प्रेमाला कलंक लावू नकोस. नको रे अवी. अशा शब्दात त्यांची अवहेलना करू नकोस. हृदयाला ढाकणं देणारे शब्द वापरताना तुला काहीच असं वाटत नाहीये. लई मला का वाटावं? तुला वाटणं साहजिकच आहे, कारण तुझा तो नवरा आहे. पण माझ्यासाठी फक्त माझ्या या संपत्तीला चटावलेला स्वार्थी साप आहे. अशा सापाला कळस करण्याआधी फण्यावर आघात करण्याचा स्टँडर्ड आहे. त्याला धूळ पाकत नाही. त्यांच्या संगतीत राहून तू पण त्यांची भाषा बोलायला शिकलायस हा? मेहरबानी करून बंद कर तुझं हे सगळं. मला हे सगळं नाही पाहत आहे रे. अहो तर मी तुला पाया थांब पडतो. गीता. कोणाच्याही पायाशी नाक घासतायत का? तुझा नवरा तडा घालायला गेला नाही. अगं तुझ्या स्वाभिमानाला तडा जाईल असे कोणतं कृत्य तुझ्या नवऱ्याच्या हातून घडलेलं नाही. ज्याला अधिकारानं सांगावं त्याच्या समोर एवढं हरपत कशासाठी व्हायचं? तू त्याच्या समोर नम्र होऊ नकोस. तेवढी योग्यता नाही त्याची. गुंड प्रवृत्ती असणाऱ्या गुंडाच्या संगतीनं तो पूर्ण वळ्या गेलाय. काय योग्यता आहे त्या अल्पो नागेशची? त्यापेक्षा फार उच्च दर्जाची. त्याच्या मागे जन्माला घालणाऱ्या बापाचं नाव आहे. योग्यता फार मोठी आहे त्याची, पण स्वतःला जन्मात घालणाऱ्याचाच पत्ता नाही. त्याला बापाच्या नावाची किंमत काय करणार? त्यासाठी स्वतःचा जन्म देणारा बाप असावा लागतो. बाप जो तुझ्याकडे नाही. हवी! अवी, अवी अरुण काय? आलाय का? अवी अरुण काय? सोडा, सोडा म्हटलं ना.